तोपर्यंत आम्हाला तुमच्या काय हॉबीज आहेत सांगा ना. ज्या अर्थी यांच्याकडे गाणं आलंय त्या अर्थी तुम्हाला ऐकायला गायला आवडत असेलच ना. काय हॉबीज आहेत अजून? मला गाणे ऐकायला आवडतं. बरं. आणि मराठी मूवीज, जुने मूवीज हे पण पाहायला आवडतं. वा. आता हे वाटण आपण याच्यात टाकून सावकाश. हो. आता आपण सोयाबीन ठीक आहे. मग मला एक सांगा, आपण ते वाटण फोडणीमध्ये घातलं मग त्याच्या आधी सोयाबीन त्याच्यात भिजवून म्हणजे घोळून का ठेवले? सोयाबीन भिजवलेलं असल्यामुळे त्याचे जे मऊपणा त्याला जो आलेला आहे तो जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये शोषून घेतला जाईल. त्याची पण एक वेगळी चव लागेल आणि हे फ्राय झालेल्या मसाल्याची पण एक वेगळी चव. बरोबर. थोडंसं तेल लागेल. बरं. आता हा हिरवा मसाला असा थोडासा ब्राऊन कलर मध्ये यायला लागला की त्याला 1-2 मिनिटं झाकून ठेवूया. त्यापूर्वी थोडासा गुळ, हलका गुळ आणि मिरची घालूया आपण त्याच्याबरोबर. ठीक. मिरची आपण सुरुवातीला वाटणामध्ये थोडीशी घातली आहे, त्याच्यामुळे आता फार घालायची गरज नाही. तुम्हाला जर तिखट आवडत असेल आणि तुमच्या घरातली लहान मुलं खात असेल तर तुम्ही वापरू शकता. बरोबर ना स्वरम? हो. अजून कशाविषयी तुला गप्पा मारायला आवडतात रे बाळा? मला खरं तर असे मूवीज बद्दल गप्पा मारायला आवडतात. मूवीज, गाणे. तसं तर मला जास्त तर क्लासिकल गाण्याबद्दल बोलायला आवडतं. कोण आहेत तुझे आदर्श? बाबा. बाबांसारखं? क्या बात आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची असते बरं का, कारण याचा अर्थ आपण ऑब्झर्व करत असतो, त्याचा अर्थ आपण त्याच्याप्रमाणे मार्गक्रमण करू शकतो. ठीक आहे. आता काय लागेल? हे झाकून ठेवूया 2 मिनिट. झालंय हे? गॅस बंद करायचा. करा बंद. आता बस. आता हे आपण डिश मध्ये घेऊन सर्व करायचं. रेसिपी तयार. म्हणजे सोयाबीन डुमरेट ना? डुमरेट हा पदार्थ तसा करायला काही फार अवघड नाही. सुरुवातीला आम्ही वाटण केलं, नंतर हे पॅन मध्ये परतून घेतलं, वाटण त्याच्यावरती मिक्स केलं. तर एकदा झाकण काढून बघा बरं. परततानाच ते झालेलं असतं, फक्त वाफ त्याला मिळावी यासाठी आपण 2 मिनिट झाकून. परफेक्ट. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घ्या, तोपर्यंत आम्ही छान प्लेट मध्ये सर्व करतो. मसाला डुमरेट करण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले सोयाबीन, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, पुदिना, आलं, कांदा, लसूण, मीठ, मोहरी, जिरे आणि गूळ. कृती: प्रथम कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, आलं, कांदा, लसूण, मिरची आणि मीठ घालून सर्व एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. एका काचेच्या बाउल मध्ये भिजवलेले सोयाबीन घेऊन त्यामध्ये वाटलेलं मिश्रण घालून सर्व एकजीव करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि वाटलेलं मिश्रण परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये वाटण लावलेले सोयाबीन, तेल, गूळ, मिरची आणि मीठ घालून पॅनवर झाकण ठेवून सोयाबीन शिजवून घ्यावेत आणि सजावट करून सर्व्ह करावेत.